हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता ना सकाळची सगळी कामं वगैरे आवरलेले आहेत, निम्म्याच्या वर झालेले आहेत. किचन मधलं ना जवळजवळ सगळं अर्ध काम झालेलं आहे माझं. म्हणजे भाज्या वगैरे मी जी गवारी वगैरे ती होती ना ती रात्रीच निवडून ठेवलेली आहे. तर आता त्याला फ्राय करायची आहे गवारी, त्याच्यानंतर वांग्याची भाजी करायची, त्याच्यानंतर भात लावायचा आहे आणि त्याच्यानंतर भरपूर अशी कामं आहेत. कपडे वगैरे वाळत घालायचे. ते सगळं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्याबरोबरच जी काही म्हणजे थोडंफार दुसरं काय एक्स्ट्रा काम आहे ती पण मला आज करायची आहेत. आणि माझं एक थोडंसं प्रॉब्लेम आहे बघा, मी तुमच्यासोबत शेअर करते की माझं ना मी कमेंट बॉक्स ना बऱ्याच म्हणजे ज्या काय ताई मला कमेंट करते त्यांना असं वाटत असेल मी कमेंट बॉक्स बंद करून ठेवते ना. मी कमेंट बॉक्स बंद करून ठेवत नाही, माझा ऑटोमॅटिकली कमेंट बॉक्स बंद होतोय. 2-3 व्हिडिओचा ना ऑटोमॅटिक कमेंट बॉक्स बंद झाला. कशामुळे होतोय ते पण मला माहित नाही. कारण कसं आहे मी त्याला काय म्हणजे रेग्युलर आता कसं कमेंट येतात ना, तर मी हाय असं त्याला चालू आहे तर ते चालूच ठेवलेलं होतं. पण ते ऑटोमॅटिकच असं बंद होतंय अचानकच, ते मला माहित नाही. तर त्यावरून चॅनलवरून काहीतरी प्रॉब्लेम होत असेल तर ही त्यांना कळावं म्हणून मी सांगितलेलं आहे. तर असो. तर आता मला बनवायची होती गवारी. तर गवारीसाठी दोन कांदे चिरून घेतले, एक टोमॅटो, थोडासा कढीपत्ता हे सगळं टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर ना हे थोडंसं तळून झालं की त्याच्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकते मी, कारण ती टोमॅटो ना मऊसर असं म्हणजे तळून निघावं म्हणून. तर इकडं ना एका साईडला मी गवारी ना अशी 1 चमचाभर तेल टाकून कधी पण ना भाजून घेते. काय होते माहितीये का, गवारी जर आपण पहिल्यांदा भाजून घेतली ना तर गवारीला ना एकदम छान अशी टेस्ट येते बघा. तर इथं सगळा मसाला असा मस्त मी करून घेतला होता. आणि ह्या मसाल्यामध्ये ना थोडीशी हळद आणि थोडंसं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. कारण हे तळून निघलं ना, ह्या थोडासा पाण्याचा शिंतडा दिला आणि त्याच्यानंतर पाण्याचा शिंतडा देऊन 2 ते 3 मिनिटं ना चांगली वाफ दिली. आणि वाफ दिली ना हे सगळं ग्रेव्ही सारखं झालं ना, मग त्याच्यामध्ये जी काही गवारी होती ना ती थोडीशी भाजून घ्यायची राहिली होती. तर मग गवारी भाजून घेतली आणि एक 3 ते 4-5 सेकंद जरी भाजली ना तरी काय होते माहिती का, पूर्ण अशी त्याचं हे होते एकदम भाजल्यासारखी होते फुल गॅसवर. आणि त्याच्यानंतर भाजून झाली गवारी. आणि तर मग मला ना कपडे वगैरे धुवून ठेवली होती, वाळत घालायची होती. मग मी टेरेसवरती गेले आणि कपडे वगैरे घालून घ्यावं म्हणलं. काय होतं माहिती का, स्वयंपाकाचा टायमिंग असला ना आणि मग काय होतंय आपण कपडे लेट ठेवली की सगळं काम झालं ना, मग परत कपडे वाळली ना परत टेरेसवरनं घेऊन येणं होत नाही. मग कपडे पांढरे पडतात आणि मग जुनी जुनी झाल्यासारखी कलर गेल्यासारखा दिसतात कपडे पूर्ण अशी. आणि एकदम नवीन कपडे पण ना एकदम जुनी झाल्यासारखे दिसतात. तर मी काय करते माहिती का, जी माझा स्वयंपाक थोडा निम्मा झाला की मग कपडे धुतलेले असतात ना ती मग वाळत घालून येते, कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुते. आणि जर का भरपूर अशी कपडे कधी कधी कॉलर हे निघत नाहीत ना वॉशिंग मशीन मध्ये, म्हणजे शर्टचे कॉलर वगैरे असे काय कपडे व्हाईट कपडे असतात ना, ती मग मी टेरेसवरती ना एक नळ काढलाय साईडला, त्या नळाला ना सगळं निर्म्यात घालून सकाळी एकदा सगळी कपडे अशा आठवड्यात ना एकदा दोनदा धुवत असते. आणि रेग्युलर आहे ना कपडे वॉशिंग मशीनला लावून घेते, एवढी काही खराब नाहीत. पण व्हाईट कपडे असतात ना, पांढरे कपडे ते निघत नाहीत. तर इथं ना मला एकच वळण झाले आणि कपडे रोज भरपूर असते, त्यासाठी एक छोटंसं स्टँड पण मी बनवून घेतलेलं आहे. जास्त करून ही स्टँड ना पावसाळ्यात मला लई काम येते बघा. कधी कधी पाऊस पडेल ना मी पार्किंग मध्ये पण नेऊन ठेवते स्टँड. काय होतंय, पार्किंग मध्ये नेऊन ठेवलं ना पावसाळ्यामध्ये तर अजिबात म्हणजे काय असं वळण वगैरे दुसरी बांधावं लागत नाही, तिथल्या तिथे ऍडजस्ट होते. आणि बाकीचं ना स्वयंपाकामध्ये पीठ वगैरे सगळं मळून ठेवलेलं होतं. मी थोडीशी भेंडीची भाजी बनवायची होती तर त्याची पण तयारी करून ठेवली होती. तर काय म्हणलं पहिल्यांदा ना कपडे एवढे भरपूर आहेत तर सगळी कपडे एकदाची वाळू घालून ना मग बाकीचं केलं तर चालते. पोरांना एकदा फक्त चपात्या बनवून जेवायला दिलं ना तर गवारीची भाजी आणि चपाती त्यांना दिलं की काय होतंय, त्यांचं जेवण होते. आणि जी काय भेंडीची भाजी आहे ना ती मी माझं पण जेवण झाल्यावर बनवणार आहे. कारण तसं कारण दुपारी ना दुपारच्या जेवणामध्ये काय होते, आम्ही दुपारच्या जेवणामध्ये एक भाजी मी बनवून ठेवते, त्यासाठी मला भेंडीची भाजी बनवायची. आता सकाळच्या जेवणामध्ये ना मी फक्त आमरस बनवून ठेवलेला आहे आणि चपाती आणि आपली ही गवारीची भाजी. तर असं म्हणजे मी ठरवून ठेवते की दुपारी ही भाजी आणि सकाळी. त्याच्यानंतर काय होतंय, दुपारी कुणी उठून म्हणजे आता कसं उन्हाळ्यामुळे दिवस मोठा असतोय तर कोणी झोपून उठलं ना तर भूक लागली तर मग ती भाजी चपाती खाऊन घेऊ शकते, म्हणून ते करून ठेवलं. आणि स्वयंपाकाचं कपडेच तर झालं, पण घरात ना रोज एक कपडा घेऊन ना असं थोडंसं साफसफाई करावंच लागते. कारण सगळ्या वस्तूंना एक एक कपडा सकाळी मारलाच पाहिजे. काय होते माहिती का, एक एक हात मारला ना तर मग ती दिवसभर असं स्वच्छ राहते. आणि तसंच राहिलं ना मग अशी धूळ धूळ दिसते. आणि 2 दिवस जरी नाही पुसलं ना तरी भरपूर अशी किती एक दिवस झालं पुसले नाही ती शोकेस किंवा टीव्ही असं वाटते. कारण आपल्याला वाटतं ही काही जी म्हणजे ब्लॅक कलरच्या वस्तू आहेत त्याच्यावर धूळ वगैरे दिसत नाही, पण तसं नाही. तर माझ्या शोकेसचा थोडा भाग असं ब्लॅक कलरचा आहे, टीव्ही आणि फरशी
फरशी वगैरे, तर तिथं पण धूळ भरपूर बसते. तरी सगळं मी पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर ना फरशीचं पण कसं होतंय माहितीये का, पार्किंग मधली फरशी मला पहिल्यांदा पुसावं लागते. काय होतंय, आपण येऊन जाऊन पहिल्यांदा पार्किंगची फरशी घाण झालेली असते, कारण आमच्या दारामध्ये ना अजून कॉन्क्रीटचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाला नाही, त्यामुळे ना बाहेर ना आलं ना तर पार्किंगची फरशी घाण होते. आणि पार्किंगची फरशी घाण झाली ना मग ऑटोमॅटिक आतली म्हणजे हॉलची फरशी घाण होते. त्यामुळे मी काय करते, कधी पण फरशी पुसताना पहिल्यांदा ना पार्किंगची फरशी पुसून घेते. आणि पार्किंगची फरशी पूर्ण स्वच्छ वाळण वगैरे झाली की मग आतली फरशी पुसते. तर हॉलमधली फरशी आहे ना आमची, ती म्हणजे एवढी काही खराब होत नाही. पण कसं शेवटी हॉलमध्ये जास्त माणसं ना कुठून पण इकडून तिकडून हॉलमध्ये बसते, त्यामुळे हॉलमध्ये थोडंसं घाण होतं. इकडं जास्त बेडरूम मध्ये काही जास्त घाण होत नाही, त्यामुळे तिथं पण थोडंसं फिनेल वगैरे टाकून फरशी वगैरे पुसून घेतली. आणि इथं मस्त असं थोडंसं टेरेसवरती आले होते मी, तर थोड्याशा भाज्या होत्या त्या निवडायच्या होत्या मला. तर म्हणलं असं जरा हवेत बसलं ना तर आता गरम पण भरपूर होते, तर भाज्या वगैरे निवडून होते म्हणून वरती गेले होते. पण म्हणलं थोडंसं केल्या आणि म्हणलं थोडंसं बोर व्हायला व्हायला म्हणून परत खाली आले. आणि मग परत टीव्ही बघत भाज्या निवडावं म्हणून खाली आले. आणि सगळं जे काय भाज्यांचं होतं ते सामान खाली घेऊन आले. तर इकडं बघा आमच्या इकडं ना घराच्या साईडला असं थोडंसं चालू आहे, म्हणजे जे काय हे आहे ते प्लॉटिंगचं काम तिकडं. तर त्याच्यामुळे ना थोडंसं बरं वाटते, आता पहिल्यापेक्षा थोडा चेंज झालाय. गवत वगैरे आता घरामागे येत नाही, तर थोडंसं स्वच्छता झाली. तर असं आपल्याला थोडंसं काही तर नवीन बदल झाला ना तर चांगलं वाटतंय. तर म्हणलं थोडासा कंटाळा आलता, संध्याकाळचा टायमिंग होता, तर थोडासा चहा वगैरे करून घेतला. आणि मग तिथं चहा पिऊन ना तिथे असं होतं बघा आजचा दिवस. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.